हॅलो स्टुडंट्स, गेल्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.6 आपला झालेला ना, जो फुल ऑफ टेबल्सचा होता. आय होप तुम्ही सगळ्यांनी तो पूर्ण कंप्लीट केला असेल. फुल ऑफ टेबल्सचा होता ना तो, बहुतेक ऑलमोस्ट. तरी मी एक 1 or 2 प्रत्येक क्वेश्चनमधले सोडून तुम्हाला सगळे सॉल्व करायला सांगितले, बिकॉज ऑल वॉज सेम. ओके, तरीही जर का डाऊट्स असेल तर दादाला सांगा, दादा विचारेल तुम्हाला व्हिडिओजबद्दल. आणि मग जर का डाऊट असेल तर दादाला सांगा, मग मला कळेल बरोबर. मी मग त्यावर हवे तर डाऊट सेशन ठेवू शकते. ठीक आहे, चला मग आता 1.7 चालू करूया. 1.7 काय म्हणतंय? क्वेश्चन नंबर 1, राईट द व्हॉट ड्युएल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. ओके, सो ड्युएलचं मिनिंग काय आहे? नथिंग. अँडचं ऑर करायचं आणि ऑरचं अँड करायचं, बस. बाकी काहीही फरक नाही आहे. आता मग तुम्हाला दिसते फर्स्ट वन पी ऑर क्यू आणि ऑर आर, बरोबर. मग चेंज काय करायचे? ऑर. ओरिजिनल व्हीला उलटा व्ही करायचा. हे बघा आन्सर. जिथे 2 ओरिजिनल व्ही आहे तिथे उलटे व्ही लिहायचे. ऑरचं अँड केलं. सेकंडमध्ये निगेशन आहे. निगेशनला हातही नाही लावायचा. निगेशनचं काहीही चेंज नाही करायचं. चेंज कोणामध्ये होतं? फक्त अँड आणि ऑरच्या सिम्बॉलमध्ये. निगेशन लिहिलं, पी लिहिला. ऑरचं अँड केलं, क्यू लिहिला. अँडचं ऑर केलं, ब्रॅकेट पी. ऑरचं अँड, निगेशन ॲज इट इज इन ब्रॅकेट क्यू. अँडचं ऑर, निगेशन आर, ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, कळालं तुम्हाला? काहीही नाही आहे, इझी आहे. 1.7 अँडचं ऑरचं अँड. थर्डचं बघा, थर्डमध्ये पण सगळीकडे ऑरचे साईन आहेत. आन्सरमध्ये लिहिताना आपल्याला सगळीकडे अँडचे साईन्स दाखवायचे. फोर्थमध्ये पण सेम, एकीकडे अँड आहे, एकीकडे ऑर आहे. मग काय होणार? ऑर आणि अँड. बाकी ॲज इट इज आहे. निगेशन वगैरे काहीही चेंज करायचं नाहीये, फक्त ऑरचं अँड अँडचं ऑर एवढा फंडा लक्षात ठेवायचा आहे. ओके, लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. सेकंड पण काय म्हणताय की राईट द ड्युअल स्टेटमेंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. सेकंड मधलं फर्स्ट आहे 13 इज अ प्राईम नंबर अँड इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. आपल्याला इथे स्टेटमेंट बघितल्यावर पहिले लक्षात येतं की यार ह्याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे फाइंड करावी लागेल. असं काहीही करायचं नाहीये. नीट क्वेश्चन रीड करा. क्वेश्चनमध्ये सांगितलंय की ड्युअल स्टेटमेंट फाइंड करायचंय. ड्युअल स्टेटमेंट म्हणजे वरती पाहिलं ना आपण, ड्युअल करायचं होतं म्हणजे काय करायचं होतं? अँडचं ऑरचं अँड. वरती सिम्बॉल्स होते, खाली स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे, वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे अँड. काय नाही, म्हणजे ते वर्ड्समध्ये अँड लिहिलंय तिथे चेंज करायचंय, वर्ड्समध्ये ऑर लिहायचंय. कळते? काहीही 13 इज अ प्राईम नंबर वगैरे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करायच्या पाठी लागायचं नाहीये. जसं आहे सेंटेन्सेस तसे लिहायचे, फक्त चेंज करून लिहायचं अँडचं ऑरचं अँड. जे काय ते लक्षात ठेवायचं. कटरीना इज व्हेरी गुड और एव्हरीबडी लाईक्स. मग काय येणार? फक्त मध्ये चेंज करून लिहिणार अँड. ठीक आहे. नंतर थर्डमध्ये राधा अँड सुष्मिता, राधा और सुष्मिता. ओके. फोर्थमध्ये नंबर इज रिअल नंबर अँड स्क्वेअर ऑफ नंबर इज नॉन निगेटिव्ह. अँडच्या बदली और लिहायचे आणि पुन्हा सेंटेन्स लिहून टाकायचं. झालं. 1.7 इथे एंड झाला. 1.7 मध्ये काहीही एक्स्ट्रा नव्हतं. मी परत सांगते, ड्युएल्स होतं. ड्युएल्स जेव्हा करायला सांगतात तेव्हा काय करायचं? अँडचं ऑरचं अँड. मग ते इन वर्डिंग्समध्ये लिहिलेलं असू दे किंवा सिम्बॉल्समध्ये, लक्षात ठेवायचं. ओके, सो 1.8 वर जाऊया आता. ॲक्च्युली स्टुडंट्स, आपण काय करूया, 1.8 आणि 1.9 जो आहे ना, तो आहे तर छोटा, पण त्याच्यामध्ये सगळे लॉज आहेत. ओके, तो थोडासा म्हणजे आहे इझी, पण शिकवताना तुम्हाला कळलं पाहिजे ते पटकन. नाही कळलं तर मग उगाच बाउन्सर जाणार. मग आपण काय करूया, 1.9 आणि 1.8 मध्ये पण सगळे लॉज वगैरे आहेत. ओके, मग आपण ना हे थोडंसं असं पेंडिंग ठेवूया. त्याचा 1.10शी काही रिलेशन नाही आहे. 1.8 आणि 1.9चं कळतंय का? 1.8 आणि 1.9 आहे ना, थोडंसं पेंडिंग लिस्टमध्ये ठेवूया आपण. 1.10 फार इझी आहे, ते करून घेऊया पटकन. ओके, 1.8 1.9 मध्ये लॉज आहेत खूप सारे, आपण ते करूया. इतकं काही डिफिकल्ट नाही आहे जरा सुद्धा.
पण ते लॉज वगैरे सगळे लक्षात राहिले पाहिजे, असं सगळा मॅटर आहे. करूया आपण वेळेवर करूया त्याला, पण पहिला 1.10 करून घेऊया. ओके, सो एक्सरसाइज 1.10 मध्ये पहिला क्वेश्चन, एक्सप्रेस द ट्रूथ ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बाय वेन डायग्राम. आता तुम्हाला सगळ्यांना वेन डायग्राम काय आहे हे सांगण्याची मला गरज नाही पडली पाहिजे, माहिती आहे सगळ्यांना वेन डायग्राम म्हणजे एक प्लेन असतं, प्लेनमध्ये 2 सर्कल्स वगैरे असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला शेड करून दाखवायचा असतो पार्ट जो मेन्शन केला आहे तो. मग आता कोणता पार्ट मेन्शन केला आहे की म्हणजे कोणता पार्ट मेन्शन केलेलं काय आहे जेणेकरून आपल्याला सर्कलमधला पार्ट शेड करावा लागेल, कळते का? सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबेडियंट. आता इथे कॅटेगरीज ऑफ स्टुडंट्स किती दिसतात तुम्हाला? हार्डवर्किंग स्टुडंट्स आहेत आणि काही आहेत ओबेडियंट. ओके, कळतं का? मग आपण किती सर्कल काढणार आहे प्लेनमध्ये? पहिलं तर पूर्ण प्लेन ड्रॉ करून घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 सर्कल. आता पहिला लिहायचं आपण की जो प्लेन आहे आपला हा, त्याच्यामध्ये किती सर्कल आले पाहिजे ह्याची इन्फॉर्मेशन पहिली वरती लिहिली पाहिजे ना. सो क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज किती आहे ही? 1.10. ओके, फर्स्ट मध्ये पहिलं तर आपल्याला युनिव्हर्सल सेट लिहावा लागतो ना. युनिव्हर्सल सेट काय म्हणतोय? यू इज अ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. ओके, त्यानंतर आपण हार्डवर्किंग स्टुडंट्स आहेत ना, त्यांना आपण एस म्हणून मेन्शन करूया. एस इज अ सेट ऑफ ऑल हार्डवर्किंग स्टुडंट्स. ओके, अँड ओ इज अ सेट ऑफ ऑल obedient students. ओके, 2 कॅटेगरीज होत्या ना, हार्डवर्किंग आणि ओबेडियंट. हे तर असणारच आणि नेहमी लक्षात ठेवायचं युनिव्हर्सल सेट लिहायचा असतो सगळ्यात आधी ऑल स्टुडंट्सचा. मग हे जे प्लेन जे आहे आपलं, ह्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणूया. ॲक्च्युली ह्याला आपण आतमध्येच लिहूया युनिव्हर्सल सेट. ह्याच्यामध्ये 2 टाईपचे स्टुडंट्स आहेत म्हणून 2 सर्कल. पण ते सर्कल कसे काढायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी क्वेश्चन बघावं लागणार. क्वेश्चन काय म्हणताय? सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबेडियंट. म्हणजे सम हार्डवर्किंग स्टुडंट जे आहेत ते ओबेडियंट सुद्धा आहेत. म्हणजे आपण हा सर्कल जर का हार्डवर्किंग स्टुडंटचा काढला तर त्याच्यातले थोडासा पार्ट ओबेडियंट स्टुडंटचा पण आहे. मग आपल्याला काय करायचं? दुसरा सर्कल काढताना तो इंटरसेक्शन मध्ये काढायचा, जेणेकरून सम हार्डवर्किंग स्टुडंट आर ओबेडियंट असं आपल्याला तिथे शेड करता येईल. सम म्हणजे कळतं का? थोडासा पार्ट शेड करायचा आहे. ऑल हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबेडियंट असतं तर 2 सर्कल काढायची गरजच नव्हती. ऑल असल्यावर 1 सर्कलमध्येच दाखवता येतं, कळतंय का? मग हा झाला हार्डवर्किंग स्टुडंट्सचा सर्कल, हा झाला ओबेडियंट. हार्डवर्किंग स्टुडंट मधले काही जण ओबेडियंट पण आहेत. झालं, हा आपला फर्स्ट होता. ओके, आणि लिहिताना खाली असं लिहावं पण लागणार की हा जो म्हणजे इंटरसेक्शन आहे ना हार्डवर्किंग आणि ओबेडियंटचं, ह्यांचं इंटरसेक्शन काय येतं? नॉट इक्वल टू नल. म्हणजे नल नाही आहे ना, दोघांमध्ये काहीतरी इंटरसेक्शन मध्ये आहे. सो हा इंटरसेक्शन मध्ये नल नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो लेट्स मूव फॉर सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे तर नो सर्कल आर पॉलिगॉन. नो सर्कल आर पॉलिगॉन ह्याच्यामध्ये डायरेक्ट मेन्शन केलं, लक्षात ठेवायचं. ऑल असेल ना, ऑल हार्डवर्किंग स्टुडंट्स ओबेडियंट्स तर एकच सर्कल येणार, 2 सर्कलची गरज नाही. सम असेल, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबेडियंट. सम असेल तर थोडासा पार्ट इंटरसेक्शन मध्ये दाखवावा लागतो. आता लिहिले नो सर्कलर पॉलिगॉन म्हणजे नो हार्डवर्किंग स्टुडंट आर ओबेडियंट, म्हणजे काहीही कॉमन मध्ये नाहीये. म्हणजे 2 सर्कल सेपरेट दाखवायचे आहेत, कळते का? मग प्लेन युनिव्हर्सल सेट लिहायचा पहिला की सेट ऑफ ऑल क्लोज ज्योमेट्रिकल फिगर्स इन अ प्लेन.
म्हणजे आपला जो हा युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामध्ये सगळे जॉमेट्रिकल फिगर्स असणार. त्याच्यामधले 2च जॉमेट्रिकल फिगर आपल्याला इथे दाखवायचे आहेत. कोणते? पॉलिगॉन आणि सर्कल. ते पण वेगवेगळे. का? तर त्यांच्यामध्ये काहीही कॉमनमध्ये नाही आहे. नो सर्कल ऑर पॉलिगॉन. लिहायचं P set of polygons, C set of circle and Venn diagram presents the truth of the given statement. आणि खाली लिहायचं दोघांमध्ये काही कॉमन आहे का? नाही. मग P इंटरसेक्शन C इज इक्वल टू नल. बरोबर ना? इकडे नल इक्वल टू आहे कारण काही कॉमनमध्ये नाही आहे. इकडे नल नॉट इक्वल टू होतं कारण थोडासा पार्ट शेड गेला आहे आपण कॉमनवाला. ओके, थर्डवर जाऊया. थर्डवर काय म्हणतंय? ऑल टीचर्स आर स्कॉलर्स अँड स्कॉलर्स आर टीचर्स. आता मला सांगा, ऑल टीचर्स आर स्कॉलर्स अँड स्कॉलर्स आर टीचर्स म्हणजे ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू ए. मग आपल्याला ए आणि बी दोन्ही वेगळी दाखवायची काही गरज आहे का? कळते का? म्हणजे टीचर्सच स्कॉलर्स आहेत आणि स्कॉलर्सच टीचर्स आहेत. दोन्ही वेगवेगळे दाखवायची गरज नाही. कसं लिहिणार लिहिताना? मग युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल ह्युमन बिंग्स. स्कॉलर टीचर ह्युमन बिंगमध्ये येतात ना, म्हणून ह्युमन बिंग. आणि टीचरसाठी लिहायचं सेट ऑफ ऑल टीचर्स आणि स्कॉलर्ससाठी लिहायचं एस सेट ऑफ ऑल स्कॉलर्स. आणि मग लिहायचं वेन डायग्राम प्लेन ड्रॉ करायचं. त्याच्यामध्ये काय करणार? एकच सर्कल येणार. एकच सर्कल येणार. त्या सर्कलमध्ये टीचर इज इक्वल टू स्कॉलर, स्कॉलर इज इक्वल टू टीचर. असं कळते का? फार इझी आहे. फोर्थ काय आहे? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस आहे जर, देन इट इज अ पॅरलेलोग्राम. तुम्हाला एक माहिती आहे, म्हणजे क्वाड्रिलॅटरल मध्ये रोम्बस आणि पॅरलेलोग्रामचा फंडा काय असतो की पॅरलेलोग्राम असा असतो ना ज्याच्या अपोजिट साइड सेम असतात आणि रोम्बस असतो ज्याच्या ऑल साइड सेम असतात. बरोबर? पॅरलेलोग्राम मध्ये रोम्बसला पण इन्क्लूड करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये रोम्बसला पण इन्क्लूड करतात. का माहितीये? कारण ह्याचं फीचर काय सांगतं ह्याला की मला फक्त अपोजिट साइड इक्वल पाहिजे आणि रोम्बस मध्ये तर सगळ्याच असतात. म्हणजे अपोजिट साइड तर फॉर शुअर इक्वल असतातच ना. म्हणजे जे पॅरलेलोग्राम असतं तेच रोम्बस सुद्धा असतं. कळतंय? पण जे रोम्बस आहे तर रोम्बसचं फीचर काय बोलतंय की मला सगळ्या साइड इक्वल पाहिजे. मग पॅरलेलोग्राम मग ते कम्प्लीट करताय का? फुलफिल करताय एखादी कॅटेगरी सगळ्या साइड इक्वलची? नाही. मग रोम्बस हा पॅरलेलोग्राम पण असतो पण पॅरलेलोग्रामला रोम्बस नाही बोलताय. म्हणजे पॅरलेलोग्रामचा स्कोप काय आहे? वाईड आहे. तो रोम्बसला स्वतःमध्ये इन्क्लूड करतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर हा आपण पॅरलेलोग्रामचा सर्कल काढला तर रोम्बस पण त्याच्यामध्ये येऊ शकतो. कळतंय का? हा पॅरलेलोग्राम, हा रोम्बस आणि हा युनिव्हर्सल सेट झालं. पण आपल्याला ह्याच्यामध्ये शेड कोणता पाठ करायचा आहे? इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे सांगितलंय की रोम्बस असेल तर तो पॅरलेलोग्राम असणार. म्हणजे रोम्बसला आपल्याला शेड करायचं. ओके. आणि मग ते काय लिहायचं काय? आता इथे इंटरसेक्शन वगैरेचं काय नाही लिहायचं. इथे लिहायचंय की आर हाच आहे पी. म्हणजेच आर इज अ सबसेट ऑफ पी. हे सबसेटचं साईन आहे जर का आठवत असेल तर. ओके. हे नथिंग, हे काय नाही. हे मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी रफमध्ये सांगितलेलं. हे मेन आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर सेकंडवर जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणताय? ड्रॉ अ वेन डायग्राम फॉर द ट्रूथ टेबल ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट काय आहे? सम शेअर ब्रोकर्स आर चार्टर्ड अकाउंटंट्स. आता हे पहिलं वालं केलेलं ना आपण, सेम आहे ना. सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबेडियंट. मग सेम तसंच करायचं आहे. 2 कॅटेगरी आल्या ह्याच्यामध्ये, शेअर ब्रोकरची एक आणि चार्टर्ड अकाउंटंटची. पण त्याच्यामधले असं लिहिलंय की सम शेअर ब्रोकर आर चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे दोघांमध्ये थोडासा पार्ट कॉमनमध्ये असणार, तो शेड करून दाखवायचा. आणि वरची इन्फॉर्मेशन तर तुम्हाला
समजलीच असेल कशी लिहायची. युनिव्हर्सल सेट आणि ज्या 2 कॅटेगरीज दिल्यात त्यांना मेन्शन करायचे काहीतरी एखाद्या अल्फाबेटने रिप्रेझेंट करून. ओके. सेकंड काय, नो विकेट किपर इज अ बॉलर इन क्रिकेट टीम. म्हणजे नोचा मिनिंग आहे काहीही कॉमनमध्ये नाही आहे, म्हणजे 2 सेपरेट सर्कल दाखवायचे. एक सेपरेट सर्कल विकेट किपरचा आणि एक बॉलरची. ओके. सो युनिव्हर्सल सेट, विकेट किपिंगवाला सर्कल आणि बॉलिंगवाला सर्कल. ओके. सो लेट्स गो फॉर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 क्या बोलता है, रिप्रेजेंट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय अ वेन डायग्राम. सम नॉन रेसिडेंट इंडियन्स आर नॉट रिच. म्हणजे NRI हे रिच नसतात. सम लिहिलंय, सम. किती कॅटेगरी कोणत्या दिसल्या तुम्हाला, पहिली तर दिसली नॉन रेसिडेंट इंडियन आणि दुसरीवाली रिच पीपल. ओके. मग युनिव्हर्सल सेट लिहायचा, सेट ऑफ ऑल ह्युमन बिंग्स. नंतर लिहायचं की पहिली कॅटेगरी आहे ना नॉन रेसिडेंट इंडियन, त्यासाठी एननी डिनोट करायचं की सेट ऑफ ऑल नॉन रेसिडेंट इंडियन, आणि रिचवाल्यांसाठी कॅपिटल R, सेट ऑफ ऑल रिच पीपल. ओके. पण शेड कोणता पाठ करायचा, सम नॉन रेसिडेंट इंडियन आर नॉट रिच. म्हणजे हे मी तुम्हाला ड्रॉच करून दाखवते. आपल्याला हे तर कळलं की सर्कल 2 आहेत आणि त्यांच्यामध्ये थोडासा पार्ट हा कॉमनमध्ये दाखवायचा, पण शेड कोणता करायचा आहे ते नीट लक्षात घ्या. सम नॉन रेसिडेंट इंडियन हा युनिव्हर्सल सेट आहे, हा नॉन रेसिडेंट इंडियनचा आहे आणि हा रिच पीपलचा आहे. बरोबर. मग इथे काय लिहिले, सम नॉन रेसिडेंट इंडियन आर नॉट रिच. म्हणजे रिचवाला पार्ट आहे तो नाही दाखवायचा आहे. आर नॉट रिच म्हणजे हा जो पार्ट आहे हा पूर्ण रिचवाला पार्ट आहे ना. ती लोक काय म्हणतायत की नॉट रिचवाला पार्ट दाखवायचा आहे. नॉट रिचवाला म्हणजे म्हणजे हा तर पूर्ण रिचवाला सर्कल आहे. नॉट रिचवाला ह्याच्या बाजूचा जो राहिला आहे तो, मग हा जो राहिलेला आहे नॉट रिचवाला तो शेड करायचा. ओके. आणि मग लास्टला काय लिहायचं की N - R इज नॉट इक्वल टू नल. म्हणजे N मधून जर का पूर्ण R घालवला तर नल राहत नाही हा सेट, त्याच्यामध्ये थोडे नॉन रिचवाले पीपल आहेत. ओके. आणि वरती माहिती आहे ना इन्फॉर्मेशन डिनोट वगैरे प्रॉपरली करायचं आहे N, R आणि U ला. ओके. लेट्स फर्दर मूव टू सेकंड वन. सेकंड वन काय बोलतोय, नो सर्कल इज अ रेक्टँगल. आता ह्याच्यामध्ये पण डायरेक्टली दिलेलं आहे की नो सर्कल इज अ रेक्टँगल. काय माहिती आहे ना कसं करणार आपण, दोघांमध्ये काही कॉमन नाही आहे. एक प्लेनमध्ये 2 वेगवेगळे सर्कल्स ड्रॉ करायचे आणि एक असणार सर्कलसाठी, एक असणार रेक्टँगलसाठी. नो कॉमन पार्ट इन बोथ. ओके. आणि मग लिहिताना काय लिहायचं, C आणि R मधच्या इंटरसेक्शनमध्ये नल आहे. C आणि R चं इंटरसेक्शन कसं आहे तर नल आहे, नल. थर्ड वन काय आहे, थर्ड वन आहे इफ n इज अ प्राईम नंबर अँड n इज नॉट इक्वल टू 2 देन इट इज ऑड. म्हणजे n हा प्राईम नंबर आहे पण तो 2 नाही आहे, मग तो ऑड आहे. बरोबर. इवन प्राईम नंबर एकच आहे, कोणता, 2. पण तो जर का 2 पण नसेल तर प्राईम नंबर मग राहिले कसले, सगळे ऑडच झाले मग. बरोबर ना. ओके. मग ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कसं कळणार आहे माहिती आहे, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. मग अशी ते पॅरेलोग्राम आणि रोम्बसचं सांगितलं ना, तसंच आहे हे. म्हणजे पॅरेलोग्राम हा स्वतःमध्ये रोम्बसला पण इन्क्लूड करतो, पण रोम्बस हा पॅरेलोग्रामला इन्क्लूड नाही ना करत स्वतःमध्ये. तसंच आहे. म्हणजे हे तर कळलंय ना, इवन प्राईम नंबर एकच आहे, पण जर का तो 2 पण नसेल तर मग तो ऑड नंबर असणार फॉर शुअर. ओके. सो आपण पहिला युनिव्हर्सल सेट काढूया. मला पहिलं सांगा, एक जस्ट रफ
मध्ये मी सांगते तुम्हाला. प्राईम नंबर, मला जर कॅटेगरायझेशन करायचं असेल तर प्राईम नंबरमध्ये कसं कॅटेगरायझेशन करणार मी? ऑड प्राईम नंबर आणि इवन प्राईम नंबर, बरोबर. इवन प्राईम नंबरमध्ये फक्त एकच आहे 2 आणि ह्याच्यामध्ये खूप सगळे असू शकतात, बरोबर. पण हा पण जर 2 नसेल तर म्हणजे मला काय सांगायचं आहे की हा प्राईम नंबर इज अ वायडर स्कोप. आपण जर का कम्पेअर करू इवन नंबरशी त्याला, तर प्राईम नंबर हा स्वतःमध्ये ऑड नंबर्सना पण घेतो, इवन नंबर्सना पण घेतो. पण इवनचं तसं आहे का? नाही. इवन प्राईम नंबर हा एक सेपरेटच आहे. तो स्वतःमध्ये ऑड प्राईम नंबरना कधीही इन्क्लूड करून नाही घेऊ शकत ना. सो आपण कसं ड्रॉ करताना कसं करणार माहिती आहे की हा युनिव्हर्सल सेट झाला आपला. कसं 2 कॅटेगरी कोणत्या मिळाला आपल्याला? एन इज अ प्राईम नंबर अँड एन इज नॉट इक्वल टू 2, म्हणजे सगळे ऑड प्राईम नंबर आहे. आणि सेकंड कॅटेगरी आहे की ते ऑड नंबर आहेत, म्हणजे ऑड प्राईम नंबर पण आहेत, ऑड नंबर आणि ऑड नंबरमध्ये ऑड प्राईम नंबर आहेत. कळतंय का? म्हणजे मला तुम्हाला हे समजवायचं आहे, ऑड नंबर तर असतात पण ऑड नंबरमध्ये प्राईम नंबरवाले पण असतात ना. म्हणजे दिस इज अ वायडर स्कोप. मग हा जो वायडर स्कोप असेल त्याचा सर्कल मोठा दाखवायचा आणि ज्याचा नॅरो स्कोप असेल, नॅरो स्कोप कोणाचा आहे तर ऑड प्राईम नंबरचा आहे, मग तो छोटा दाखवायचा. ओके. मग आपण ह्याला डिनोट कशाने करूया? ओ म्हणजे ऑड नंबर्स, ऑल ऑड नंबर्स, आणि पी म्हणजे ऑल प्राईम नंबर. ओके. प्राईम नंबर विच इज नॉट इक्वल टू 2 म्हणजेच ऑड प्राईम नंबर. हा आहे ऑड प्राईम नंबर आणि हा वाला सर्कल आहे जस्ट प्राईम नंबर, दॅट इज एन इज नॉट इक्वल टू 2. ओके. आणि हा युनिव्हर्सल सेट. कळतंय का? थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे, पण कळायला पाहिजे लगेच. पण आता ह्याच्यामध्ये कोणता पार्ट शेड करणार आहे आपण? काय सांगितलं आपल्याला? इफ एन इज अ प्राईम नंबर अँड इट इज नॉट इक्वल टू 2 देन इट इज ऑड. म्हणजे आपल्याला ऑड प्राईम नंबर जे असतात ना त्याला शेड करायचं. ऑड प्राईम नंबर कुठे आहे? इनर सर्कल. सो केला शेड. ओके. सो दिस इज इट. इथे आपला 1.10 संपलाय. आपला जो 1.8 1.9 पेंडिंग राहिलाय ना तो आपण करूया. ॲक्च्युली लॉज वगैरे आहेत ना ते होतील आपले लगेच, जास्त काही नाही आहे. पण आता जर मी सांगायला गेले तर ते पुन्हा बाउन्सर जाणार आहे तसे व्हिडिओ थ्रू. सो ते करूया आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड मॅट्रायसेसचा चालू करूया. ठीक आहे. 1.8 1.9 थोडा पेंडिंग लिस्टमध्येच असू दे, मी सांगेन तुम्हाला कधी करायचं होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आपण? मॅट्रायसेस चॅप्टर नंबर 2. ओके. सो बी प्रिपेअर. आणि पूर्ण 1.8 1.9 सोडून जितके सगळे एक्सरसाइज आहेत 1.10 पर्यंत ते सगळे एक्सरसाइजची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे, इतकं लक्षात ठेवा. ओके. चल बाय.